मीरा भाईंदर शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवरून खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना केलेल्या तक्रारीची चित्रफित समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होते। सोमवारी मीरा भाईंदरमध्ये नव्याने उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या लोकार्पणासाठी उपमुख्यमंत्री शिंदे शहरात दाखल झाले। त्यांच्या स्वागतासाठी शिवसेना तसेच महापालिका प्रशासनाकडून मोठी तयारी करण्यात आली होती। कलादालनाच्या परिसराची स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती आणि इतर कामे तातडीने उरकण्यात आली। मात्र तरीही शहरातील रस्त्यांची दुरावस्था लपली नाही। कार्यक्रमस्थळी पोहोचताच गाडीतून उतरताना शिंदेंनी रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांची थेट महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांच्याकडे दाद मागितली। शहरात सुरू असलेल्या विकास कामांमुळे तसेच पावसाळ्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती रखडल्याने अनेक भागातील मार्ग बिकट अवस्थेत असल्याचं शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं। प्रशासनाने गेल्या महिन्याभरापूर्वीच खड्डे भरण्याचे काम सुरू केले असल्याचा दावा करण्यात आला होता। मात्र पावसाच्या आगमनानंतर हेच खड्डे पुन्हा उघडे पडले। हाटकेश, गोविंदनगर, हैदरी चौक, जेपी रोड आणि फाटक रोड या प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे तोंड उघडून बसलेले आहेत। व्हायरल झालेल्या चित्रफितीत उपमुख्यमंत्री शिंदे आयुक्तांची अक्षरशः कान उघडणी करताना दिसतात। रस्त्याच्या एका बाजूला खड्डे बुजवले पण दुसऱ्या बाजूचे नाहीत, असा सवाल शिंदेंनी उपस्थित केला। इतकंच नव्हे तर स्वतःचा प्रवासही या खड्ड्यांमुळे कठीण झाल्याची तक्रार त्यांनी केली। यावर आयुक्त शर्मा यांनी खड्डे भरण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्टीकरण दिले, परंतु शिंदेंनी तात्काळ आक्षेप घेत भरलेल्या खड्ड्यांवर वाहनांची वर्दळ झाल्याने ते परत उघडल्याची आणि त्यामुळे वाहन चालकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत असल्याची कठोर शब्दात जाणीव करून दिली। ही संपूर्ण घटना शिंदे यांच्या स्वागतासाठी उभ्या असलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली आणि आता ही चित्रफित सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। काही दिवसांपूर्वीच मीरा भाईंदर शहरातील खड्ड्यांबाबत प्रसिद्धी झाली होती। त्यानंतर प्रशासनाने उपस्थित सुधारण्याचा दावा केला, मात्र खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या संतापामुळे शहरातील रस्ते दुरुस्तीचे काम अद्यापही रखडले असल्याचं स्पष्ट झालंय। द पोलीस न्यूज ब्युरो, मीरा भाईंदर।